नमस्कार शिक्षक मित्रांनो, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत इयत्ता 3री ते 5वीतील विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तरानुसार श्रुतलेखन या कौशल्याचा सराव कसा घ्यावा हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। यासाठी आपण ठरवलेलं उद्दिष्ट आहे मराठीतील स्तर क्रमांक 16 4 ते 5 सोपे शब्द जोडाक्षरयुक्त 2 ते 3 वाक्याचे विरामचिन्हासह आकलनासह योग्य गतीने विद्यार्थी लेखन करू शकतो। मित्रांनो, या आधीच्या स्तरामध्ये 4 ते 5 सोपी जोडाक्षरयुक्त वाक्यांचे लेखन त्याला करता येते असं आपण गृहीत धरून चालूया, म्हणजेच तो विद्यार्थी त्यात निपुण झालेला आहे। या स्तरामध्ये आपल्याला जोडाक्षरयुक्त आकलनासह आणि विरामचिन्हासह त्याचा सराव घ्यायचा आहे, श्रुतलेखन त्याच्याकडून करून घ्यायचं आहे। मित्रांनो, श्रुतलेखन आपल्याला छोट्या छोट्या कृतींमधून घेता येते। मी आज आपल्यासमोर एक कृती घेऊन आलेलो आहो, सोप्या स्तराकडून उच्च स्तराकडे। मित्रांनो, सोप्या स्तराकडून उच्च स्तराकडे या कृतीमध्ये आधी त्याला सोप्या स्तरातील लेखन द्यायचं। जसं माझ्या शाळेत जास्वंद, गुलाब व चमेलीची फुलझाडे आहेत, हे वाक्य दिल्यानंतर त्याने योग्य विरामचिन्हे आणि योग्यरित्या त्याने ते वाक्य लिहिलं तर त्याला मध्यम स्तरातील वाक्य द्यायची। आजोबांनी मुलांना राक्षस, परिताई व चांदोबाची गोष्ट ऐकवली, मुलांनी ती लक्षपूर्वक ऐकली व मुले झोपी गेली। यामध्ये मुलांना आकलनासाठी प्रश्न विचारता येईल। आजोबांनी मुलांना कोणाची गोष्ट सांगितली, अशी अनेक प्रश्न आपल्याला विचारता येईल। या प्रश्नांमधून त्याची आकलन शक्ती आपल्याला तपासता येईल आणि विद्यार्थ्यांनी वाक्य योग्य लिहिली की नाही हे विरामचिन्हेसुद्धा आपल्याला तपासता येईल। ज्या मुलांनी वाक्य बरोबर लिहिली नाही किंवा वारंवार विद्यार्थ्यांनी चुका केल्या तर त्याला पुन्हा सोप्या स्तरावर आणून त्याचा सराव घेता येईल। परंतु ज्या विद्यार्थ्यांनी योग्य वाक्य लिहिली, प्रश्नांची योग्य उत्तरं दिली, म्हणजे त्याची आकलन क्षमता योग्य आहे, तर त्याला उच्च स्तराकडे न्यायचं आणि उच्च स्तरातील वाक्य द्यायची। उदाहरणार्थ, डॉक्टर म्हणाले, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, म्हणून आपण सुदृढ राहायला पाहिजे, त्यासाठी योग्य आहार घ्यावा। ही उच्च स्तरातील प्रश्न विद्यार्थ्यांना दिल्यानंतर यावर सुद्धा प्रश्न विचारता येईल। डॉक्टर मुलांना काय म्हणाले, असे प्रश्न विचारल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी जर योग्य उत्तर दिले, त्याचं आकलन योग्य झालं तर त्याला उच्च स्तरातून तो विद्यार्थी पारंगत झाला असं आपल्या लक्षात येईल। मित्रांनो, यासाठी आपण विद्यार्थ्यांनी योग्यरित्या लेखन केलं तर त्या विद्यार्थ्याचे कौतुक करायला विसरू नये। त्याला स्माइली द्यायच्या, टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करायचं आणि या श्रुतलेखनाच्या या कृतीसाठी आपल्याला अभ्यासपेटीतील उतारा वाचन, वाक्यपट्ट्या यांचा आपल्याला मदत घेता येईल। त्याचप्रमाणे आपल्याला ChatGPT, YouTube आणि Google या माध्यमातून सुद्धा आपल्याला वाक्य मिळतील। श्रुतलेखनाचा सराव आपण घ्यावा आणि सोप्या स्तरातून उच्च स्तराकडे विद्यार्थ्यांना नेण्यासाठी प्रयत्न करावा आणि ही मजेशीर अशी कृती आपण वर्गात घ्यावी। धन्यवाद।